2 जानेवारीपासून ट्रक चालकांचा देशभर संप पुकारण्यात आला होता आणि या संपाचा परिणाम जो आहे तो सब्जी मार्केटला देखील मोठ्या प्रमाणात झालेला होता। मी अमरावतीच्या सब्जी मंडीत आहोत। आजची जर आपण या सब्जी मंडीची स्थिती बघितली तर आज मोठ्या प्रमाणात या सब्जी मंडीमध्ये गर्दी आहे। काल मात्र या सब्जी मंडीमध्ये भाजीपाला जो आहे तो मोठ्या प्रमाणात बाहेरचे जे ट्रक होते ते ट्रक आलेले नव्हते आणि त्यामुळे भाज्यांचे भाव जे होते कडाडलेले होते। त्या तुलनेत आज जर बघितलं तर सब्जीची आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि सब्जीची आवक आल्यामुळे आज कालच्या तुलनेमध्ये जे भाज्यांचे दर होते ते दर देखील कमी झालेले आहे। त्यामुळं आज जर मंडीत आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात ग्राहकांची जे ती रेलचेल आहे। काल काय भाज्याचे दर होते नेमके, काल किती आवक झाली होती आणि आज काय दर झाले हे आपण भाजी विक्रेत्याकडे विचारू घेऊ। आता मला सांगा, काल भाज्यांची आवक कशी होती, आजच्या तुलनेत कशी आहे आणि दर कसे किती कमी जास्त आहे? काल भाज्यांची आवक एकदम कमी प्रमाणात होती आणि मार्केट खूप टाईट झालं, तळालं होतं। पण आज जेव्हा संप संपला पण त्याच्या म्हणजे मार्केटमध्ये आवक वाढून गेली। 40 ते 50% मार्केटमध्ये आवक कालच्यापेक्षा जास्त झालेली आहे। काल टमाट्याचे रेट त्याचे 550-600 रुपये कॅरेट होतं, आज ते 400 रुपयापर्यंत आलेले आहे। त्या भाजीचे दर घसरले। इतर भाज्यांचे दर काय होते? वांगी असेल किंवा शेंगा असेल? काल वांगे इथं ठोकमध्ये 50-60 रुपये किलो खपत होते, आज 40-50 रुपयाची रेंज आहे। आवक वाढल्यामुळे तर आज थोडा मार्केट रेट घसरले। ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे? ग्राहक आज गर्दी वाढलेली आहे आणि सेल चांगला आहे। काल लोक रेट पाहत होते आणि घरी जात होते अशी निश्चितच कालचे दर जे आहे ते दर भाज्यांचे कडाडलेले होते, कारण काल भाज्यांची आवक जी आहे ती मार्केटमध्ये आलेली नव्हती। मात्र त्या तुलनेमध्ये आजचे जे दर आहे ते 25 ते 30% कमी असल्यामुळे आज भाजी घ्यायला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। म्हणजे सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती।